पुण्यामधल्या गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनलाय। कुख्यात गुंडा अप्पा उर्फ प्रकाश लोंढे यांची हत्या करण्यात आली आहे। गोळ्या घालून आणि धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे। ओरळी कांचन इथं राहत्या घराजवळ सकाळी फिरायला गेला असताना ही घटना घडली। अप्पा लोंढेवर 40हून अधिक गुन्हे दाखल आहेत। वाळू माफिया म्हणूनही लोंढे परिचित होता। खून, खंडणी, जमीन बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। लोंढेवर तडीपारीची कारवाई सुद्धा झालेली होती। ओरळी कांचनला अप्पा लोंढेचा खून करण्यात आला। गोळ्या घालून धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार करण्यात आले। 40हून अधिक गुन्हे अप्पावर दाखल आहेत। वाळू माफिया म्हणून सुद्धा लोंढे परिचित होता। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या बरोबर आहेत। नितीन, सांगाल काय नेमकी या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळते? अनुपमा अप्पा लोंढे यांची पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये नुकतीच दहशत होती। वाळूचे ठेकेदार म्हणून ते परिचित होते। वाळूचा धंदा असेल, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणे असेल, खंडणी, खून असे बरेच 40हून अधिक गुन्हे त्यांच्यावरती दाखल होते। लोंढे सकाळी त्यांचं उरळी कांचनमध्ये घर आहे, त्या घरापासून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले होते। सकाळी 5:30 ते 6च्या सुमारास त्यांच्यावरती हा घराच्या बाहेर पडल्यानंतर जवळच काही अंतरावरती हल्ला झालेला आहे। त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आलेले आहेत। 4 ते 5 गोळ्या त्यांना लागलेल्या आहेत आणि त्यानंतर बरेच वार देखील त्यांच्या शरीरावर करण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं आणि तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। तिथं त्यांचं शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे। ससून रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठी गर्दी जमलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील लावलेला आहे। या हत्येमागे टोळी युद्ध असेल, गँगवॉर असेल, त्याचबरोबर वाळूला वाद असेल किंवा जमिनीचा वाद असेल, अशा अनेक शक्यता पोलिसांनी वर्तवलेल्या आहेत। मात्र जी महत्वाची शक्यता वाटते ती म्हणजे गँगवॉर मधनं किंवा टोळी युद्धातनं पूर्ववैमनस्यातनं ही हत्या झाली असावी अशी शक्यता आहे। अनुपमा, धन्यवाद नितीन। दिलेल्या माहितीबद्दल। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।